दिले तू मला मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की ऊर्जा आता पद्माला धीर देत असते आणि पद्माला म्हणत असते की असं कसं चालणार आहे, या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत ग. म्हणजे तू ना आता या सगळ्याचा जास्त विचार करू नकोस. तुझा मोबाईल जरी तू तिथे ठेवलेला असशील ना, तरी तुझ्या मोबाईलमधून तू लास्टला मेसेज केला होता. अगं पण तिच्या मोबाईलला पासवर्ड असेल ना, असं पूर्वा म्हणते. मग पूर्वा जी आहे तिने असं म्हटल्यानंतर आता ऊर्जा आपल्या आईला म्हणते की आई, अगं आजकाल पासवर्ड काढणं एकदम सोपं जातं गं. एखाद्या दुकानावर गेले ना तर पासवर्ड असा ओपन होतो. मग आता या सगळ्या गोष्टी कशा हँडल करायच्या आहेत, काही कळतंय का? यातूनही मार्ग तर काढायलाच हवा ना. मार्ग काढू तेव्हाच तर या गोष्टी कळणार आहेत. मग तरीसुद्धा आता पद्माला भीती वाटत असते. पद्माला ऊर्जा धीर देते आणि तिला म्हणते की नाही, असा विचार करू नको की काही होईल करून. कारण आहे ना, तुलाही माहिती आहे चांगलंच, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या सगळ्या होत राहणार आहेत आणि उद्या कोर्टामध्ये केस आहे आणि अशी हिंमत हरवून चालणार नाही. पण मला जर काही झालं तर बंटीचं काय? अगं तू बंटीची काळजी करू नको, आम्ही आहोत ना, असं देखील आता पद्माला म्हटलं जातं. दुसरीकडे मात्र आता इथे शौर्य घरी आलेला असतो आणि घरी आल्यावर शौर्यला हजारो प्रश्न विचारले जातात. शौर्यला सांगितलं जातं की हे सगळं काय चाललं आहे, म्हणजे ती कुठे गेली, ऊर्जा काय करते काय नाही याबद्दल तू आम्हाला सांगितलंच नाही. आणि त्याच वेळेला अगं तू तर मला म्हणालीस की तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जा, म्हणून मी तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो आणि त्यानंतर हॉस्पिटलमधनं अचानकपणे तिने पळ काढला. त्यात माझीही काही चूक नाही आहे ना. त्यानंतर मला कळलं की ती ॲक्टिंग करत होती, तिला काहीच झालं नव्हतं. याचा अर्थ तोच आहे की मी तर माझं काम केलं, पण ती अचानक पळून गेली तर मी काय करू, असं देखील तो आता आपल्या आईला बोलू लागतो. आणि जेव्हा हे सगळं तो बोलतो ना, तेव्हा मात्र आता तुला कळतंय का, या सगळ्या गोष्टी जर बाबांना कळल्या ना तर बाबा काय विचार करतील, त्यांना काय वाटेल. अरे ती पद्मा घरात नाही आहे सकाळपासनं, ती आता कुठे गेली असेल. बाबा घरी आल्यावर प्रश्न विचारणारच आहेत, पण आता या प्रश्नांची उत्तरंसुद्धा आपल्याला द्यावी लागणार आहेत. मग आता आई मला सांग, तूच मला म्हणालीस म्हणून मी तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. आता तिला बरं नाही वाटलं, अचानकपणे तिला त्रास झाला, त्यामध्ये माझी चूक आहे का गं? मी हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं काम केलं, पण तिकडनं ती पळून गेली. पण तुम्ही लोक सगळेजण एक विचार करताय का की बाबा पद्माच्या बाबतीत हे असं का करतात? म्हणजे बघ ना, बाबाही दरवेळेला म्हणतातच ना, घरातल्या नोकराला नोकराप्रमाणे ठेवायचं. मग आता पद्माच्या बाबतीत ते असा विचार का करतायत आणि ते इतकं डोक्यावर पद्माला का बसवतायत? तिचा फोन काय काढून घेतलाय आणि या सगळ्या गोष्टी, ह्याचा पण विचार करायला हवा ना. तो विचार का तुम्ही कोणी करत नाही आहे? आपण पण हा विचार करूया आणि ह्या सगळ्याच्या मुळाशी जाऊया, असं मुद्दामूनच ना आता शौर्य जो आहे तो बोलत असतो. जेणेकरून घरातल्या सगळ्यांनाच आता संशय यायला हवा आणि तीही लोक विचार करायला हवेत की नक्कीच काहीतरी गडबड आहे. त्यानंतर आता विजयाला काही पटत नसतं. विजया लगेचच निघून जाते आणि विजया तिकडं निघून गेल्यानंतर मात्र आता इकडे शौर्य हा विचार करत असतो. तर दुसरीकडे मात्र आता पद्माला बसवलं जातं आणि पद्मा जेव्हा मध्ये असते, आता पद्माबद्दल आता ऊर्जाला काळजी वाटत असते. पण आता पद्माला तयारसुद्धा करणं तितकंच गरजेचं असतं, कारण पद्मा खचलेली आहे आणि जर पद्मा अशीच खचून राहिली तर प्रॉब्लेमसुद्धा होऊ शकतो, हेही माहिती असतं ऊर्जाला. आणि त्यामुळेच ना आता ऊर्जा त्या पद्धतीने प्रयत्न करू लागते. आता उद्या पद्माला तिला कोर्टात हजर करायचे आणि कोर्टातही अशीच रडत राहिली, काहीच बोलली नाही तर केस ही उलटी फिरू शकते, हे सुद्धा ऊर्जाला माहिती असतं. म्हणून ऊर्जाना मनापासून आता या पद्माला तयार करत असते. पद्माला सांगत असते की अशी हार मानून चालणार नाही, तुला जिद्दीने या सगळ्याला सामोरं जावं लागणार आहे, हार मानू नकोस. आणि असं देखील आता ती बोलत असते. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी जेव्हा ती सांगत असते ना, तेव्हा मात्र आता पद्मा खूप जास्त घाबरलेली असते. ऊर्जा तिला म्हणते की तू अशी घाबरून राहिलीस तर कसं चालेल, कारण तुला ना आता खंबीरपणे उभं राहायला पाहिजे, या सगळ्याबद्दल बोललं पाहिजे. आणि जर तू अशी डगमगलीस ना तर ह्या केसला वेगळं वळण लागू शकतं, कारण कोर्टात येत ना असे चित्रविचित्र प्रश्न विचारले जाणार आणि मग या सगळ्यामध्ये तू उलटी अडकली जाशील, असं देखील आता जातीला सांगून समजावू लागते. कारण आता पद्माला खूप जास्त भीती वाटत असते. तिला असं वाटत असतं की या सगळ्या केसमध्ये जर आपण हरलो तर तिच्या बंटीचं काय, बंटीची
सुद्धा तिला काळजी असते आणि म्हणूनच तिला आता टेन्शन असतं. पण त्याच वेळेला पूर्वा ही पद्माला धीर देत असते आणि पद्माला म्हणत असते की नको काळजी करूस, आम्ही आहोत ना, तू मला माझ्या मुलीसारखीच आहेस आणि माझी जशी ऊर्जा ना तशीच तूही आहेस, त्यामुळे अशी डगमगू नकोस. आणि मला माहिती आहे की ही केस आहे ना तुम्हीच लोक जिंकणार आहात, कारण तुमची केस स्ट्रॉंग आहे आणि त्यामध्ये ना तुझी काहीच चूक नाही आहे असं देखील आता म्हटलं जातं. एवढ्या सगळ्या गोष्टी जेव्हा आता बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता खूप जास्त वाईट ना पद्माला वाटतं, कारण तिचे आईबाबा नाही आहेत आणि त्याच वेळेला तीही विचार करते की मला आता हीच लोक एक आसरा आहेत, सहारा आहेत, हे सुद्धा आता म्हटलं जातं. तर दुसरीकडे आता भजन जो आहे तो पोलीस स्टेशनला आलेला असतो आणि भजन जेव्हा पोलीस स्टेशनला येतो तेव्हा मात्र आता तिथे बोललं जातं आणि म्हटलं जातं की काय तुम्ही कसे काय आलात, इथे तर इन्स्पेक्टर साहेब नाही आहेत आणि त्यामुळे आता इन्स्पेक्टर साहेब नाही आहेत तर मग तुम्ही इथे कसे काही आलात, तुम्ही गेलात तरीही चालेल असं भजनला ते आता पोलीस सांगू लागतात. पण आता भजन सांगू लागतो की नाही, मी इथेच थांबणार आहे, माझं जरा काम आहे. अच्छा, मग तुम्हाला काही चहा, कॉफी, बिर्याणी वगैरे मागवायची आहे का? आता भजन सांगू लागतो की मला काहीच नको आहे. आणि त्यानंतर आता तो हर्षवर्धनला कॉल करतो आणि हर्षवर्धनला कॉल करून तो आता बोलू लागतो की हे बघा, मी इथे आलो आहे, पण इकडे ना ते इन्स्पेक्टर हुडबुट्टे नाही आहे. हुडबुट्टे नाही असल्यामुळे आता आपण काय करायचं आहे ना, मला खरंच ना कळत नाही आहे. म्हणजे ना तो मुद्दामून गायब झाला आहे आणि ती पोरंही नाही आहे, त्या पोरांनाही त्याने गायब केले. पण या सगळ्यामध्ये ना मला एक गोष्ट कळली आहे की त्या खरं तर ह्या सगळ्या गोष्टी वेगळ्या पद्धतीने हँडल केल्यात. म्हणजे त्याने इथे ना FIRसुद्धा दाखल करून घेतले. त्यांना कसं तरी कळले की तुम्ही ना इकडे नव्हता, त्या संधीचा त्याने फायदा घेतला आहे. पण मी नसल्याची बातमी दिल्लीला गेलो, ही बातमी कशी काय कळली त्यांच्यापर्यंत हेही मला कळायलाच हवं. मग आता या गोष्टी ऑफिसमधनं कुठेही लीक झालेल्या नाही आहे सर, मी खरंच सांगतोय. पण आता ना मी इथे बसून आहे, पण अजूनही तो हुडबुट्टे आलेला नाही. अरे, तू माझ्यासोबत इतके वर्ष काम करतोस तरीसुद्धा ना तू ही या केसमध्ये ना हरलेला आहेस, तुला जरा देखील लक्ष ठेवता आलं नाही असं देखील आता भजनला हर्षवर्धन बोलत असतात. त्यावर हर्षवर्धनला भजन सांगू लागतो की नाही साहेब, मी माझ्या परीने प्रयत्न करतोय, बघू काही भेटतंय का, काही शोध लागतोय का, असं देखील आता म्हटलं जातं. दुसरीकडे मात्र आता हर्षवर्धन म्हणत असतो की या सगळ्या गोष्टीमध्ये ना व्यवस्थित लक्षात घ्यायला हवं. मेडिकल रिपोर्टही झालेला आहे, म्हणजे हुडबुट्टे ना जरा शानाच निघाला, म्हणजे माझ्या पुढे एक पावलं तो पुढे गेला आहे, पण त्याला मी हरवणार आहे असं देखील आता म्हटलं जातं. तर दुसरीकडे मात्र आता ऊर्जा जी आहे ती म्हणत असते की ही केसला मी आता माझ्या परीनं जिंकणार आहे, काही झालं तरी पद्माला मी न्याय मिळवून देणार, हे सुद्धा आता ऊर्जाने ठरवलेलं असतं. कारण ऊर्जाला दोन लढाई एकदम लढायच्या असतात, त्या म्हणजे तिच्या बाबांना सुद्धा ह्या हर्षवर्धनने इतकं वाईट साईड बोललेलं असतं त्याबद्दल, आणि त्याचसोबत तिला आता ह्या गोष्टी म्हणजेच पद्माच्या विरोधात तो उभा आहे आणि तो विक्रांतला सपोर्ट करतो. एवढ्या सगळ्या गोष्टी चुकीच्या असूनसुद्धा म्हणूनच ना तिला खूप जास्त त्या हर्षवर्धनचा राग येत असतो आणि म्हणूनच ती आता ठरवत असते. तर त्याच वेळेला पद्मा खूप जास्त रडते. तर आता पूर्वा तिला जवळ घेते आणि तिला आधार देत असते, कारण आहे ना तिला आता उद्याच्या केसचं खूप जास्त टेन्शन आलेलं असतं. म्हणूनच आता आईप्रमाणे ती तिची काळजी घेत असते. ऊर्जाही आता तिला धीर देते आणि अशी हिंमत हरू नको, उद्या आपलीच लढाई आपण जिंकणार आहोत असं देखील ती बोलून तिला आता समजावू लागते. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलून ती समजावते ना, तेव्हा कुठे जाऊन आता बरं वाटू लागतं पद्माला. आणि पद्मा म्हणते की नाही, आता मी नाही रडणार, नाही डगमगणार, आता मी अशीच या सगळ्याला सामोरी जाणार असं देखील आता पद्मा जी आहे ती ऊर्जाला बोलत असते. पण पद्माच्या मनात भीती ही कायम असतेच, पण ऊर्जा मात्र तिला नेहमीप्रमाणे सपोर्ट करत असते आणि या सगळ्याशी लढण्यासाठी तिला बळ देत असते. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं, इकडे मात्र आता हर्षवर्धन आलेला असतो आणि जेव्हा हर्षवर्धन येतो तेव्हा जोरजोरात विजयाला हाक मारतो आणि पद्मा, पद्मा कुठे आहे सांग, असं तो बोलत असतो. पद्मा, पद्मा कुठे गेली, काय झालं आहे, नाही पद्मा कुठे आहे ते सांग, मी तुला सांगितलं होतं की पद्मावर लक्ष ठेवायचा, ठेवलायस का लक्ष, पद्मा कुठे आहे. मग आता प्रभाकर तिथे येतो आणि सांगतो की नाही, पद्मा तर नाही आहे. आणि त्याच वेळेला आता ही पळून गेल्याचं सत्यसुद्धा आता कळलेलं असतं. आणि जेव्हा ही सगळी गोष्ट कळते ना, तेव्हा मात्र आता खूप जास्त राग हर्षवर्धनला येतो आणि हर्षवर्धन या सगळ्याचा राग विजयावर काढतो. विजयाला म्हणतो की का
का तिला सोडलं? तुला म्हटलं होतं ना तिला सोडायचं नाही, मग तू तिला का सोडलंस? त्याच वेळेला आता इकडे विजया जी बोलत असते आणि ती म्हणत असते की नाही, आम्ही खरं तर ना तीर्थाच्या लग्नाची शॉपिंग करायला बाहेर गेलो होतो, काही दागिने घ्यायला गेलो होतो आणि त्याच वेळेला ना हे सगळं झालं. मग आता या सगळ्या गोष्टी जेव्हा बोलल्या जातात तेव्हा मात्र आता खूप मोठा धक्का बसलेला असतो. मग तुम्ही मला उत्तर का देत नाही आहेत? तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी माझ्यापासून लपवून ठेवताय का? असं देखील हर्षवर्धन आता बोलत असतो. तेवढ्यातच धावत पळत तिकडनं शौर्य आलेला असतो आणि शौर्य जो आहे तो म्हणत असतो की बाबा चिल व्हा, शांत व्हा. खरं तर ना त्या पद्माला बरं वाटत नव्हतं म्हणून मी तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो होतो आणि तिकडनं तिने पळ काढला आणि त्याच्यानंतर मला कळलं की ती नाटक करत होती. आता इकडे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या उलट सांगितलेल्या असतात. या विजयाने सांगितलेलं असतं की आम्ही दागिने बनवायला गेलो होतो आणि त्यानंतर तिने घरातनं पळ काढला आहे आणि इकडनं वेगळं कारण. नक्की कोणाचं कारण खरं आहे, काय मी खरं मानू, हा प्रश्न मुळात त्याला पडलेला असतो आणि तो आता विचारू लागतो. आणि त्याच वेळेला मात्र विजयावर तो आवाज चढवून बोलत असतो. विजयाकडे काही उत्तरच नसतात कारण विजया आता चारही बाजूने अडकून गेलेली असते. त्याच वेळेला आता बाबांना शौर्य शांत करतो आणि शौर्य बाबांना म्हणतो की नक्की मला मॅटर सांगताना काय झालं आहे, म्हणजे तुम्ही एवढं का पद्माच्या मागे लागला? त्या पद्माला का बाहेर वगैरे पाठवायचं नाही आहे? त्याच्यामागेही काहीतरी कारण असेल ना, मग ते सांगा ना. असं देखील बोलून तो आता मुद्दामून त्याला भंडावून सोडतो जेणेकरून त्याने काहीतरी कारण जे आहे ते सांगायला हवं. पण आता ना काहीच तो सांगायला तयार नसतो. पण आता विजया आणि घरातले इतरही मुद्दामूनच ना त्याला फोर्स करत असतात आणि त्याच्याकडनं माहिती काढून घ्यायचा प्रयत्न करत असतात. पण त्यावेळेला ना आता मात्र तो म्हणत असतो की तुम्हाला या सगळ्या गोष्टी ऐकायच्या आहेत ना, मग आता मला नाईलाज असतं, या सगळ्या गोष्टी सांगाव्याच लागतील. आता तो जोरजोरात ओरडू लागतो आणि म्हणत असतो की खरं तर ना या सगळ्यामध्ये सगळ्यात मोठी चूक आहे ना ती म्हणजे या पद्माची आहे. पद्मा ना सगळीकडनं अडकली आहे आणि या पद्मामुळे एवढं मोठं रामायण झालंय ना. पद्माने विनयभंगाची केस टाकली आहे आणि ती सुद्धा कोणावर टाकली माहिती आहे का? आपल्या होणाऱ्या जावयावर, विक्रांतवर. म्हणे विक्रांतने त्या मुलीचा म्हणजेच पद्माचा विनयभंग केला, तिच्यावर हात टाकला आणि म्हणूनच पद्माने केस उभी केली आहे आणि म्हणूनच मी पद्माला घरी ठेवत होतो. काय? आणि ही केस लढायला बाजूने उभी आहे ती म्हणजे ऊर्जा उभी आहे आणि ऊर्जा शिंदे तिला साथ देते आणि त्यामुळे हे सगळं झालंय. आता ऊर्जाचं नाव ऐकल्याबरोबर दिव्याची ट्यूब पेटते. म्हणजे ऊर्जाने ही केस घेतली आणि ती सुद्धा पद्माची. नक्की मॅटर काय आहे आता तिला तर जाणून घ्यायचं असतो. पण इकडे मात्र ना आता तीर्थाला धक्का बसलेला असतो कारण तिचा होणारा नवरा याने एवढे सगळे कांड केलेत. मग आता ती सुद्धा विचार करत असते आणि आता घरात सगळ्यांनाच धक्का बसतो की एवढं सगळं भयानक कारनामे केले आहेत आणि हे सगळं विक्रांतने केले आणि खरं तर ना मुद्दामूनच हे सगळं घडवून आणलेलं असतं शौर्यने. आणि त्यानंतर ना इथे तर तो मॅटर राहतो बाजूला. दुसरीकडे दिव्याचा आपल्या आईला फोन येतो आणि दिव्या आपल्या आईला ओरडू लागते आणि म्हणते की काय गं, त्या ऊर्जाने त्या पद्माची केस घेतली आहे आणि कशाला? इथे माझी सासरी येऊन किती हंगामा करतायत, किती बोंबलतायत. तुम्हाला कळतंय का काय झालं आहे ते? मला सांगा आई, काय करते ही ऊर्जा? काय नक्की मॅटर आणि पद्माचा काय संबंध आहे या सगळ्यामध्ये? मग आता तिकडे काय चाललं, इकडे काय चाललंय ना मला कळत नाही आहे. मला माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळायला हवीत असं देखील ती आईला फोर्सफुली सांगत असते. त्याच वेळेला आता मलाही याबद्दल एवढं काही डिटेलिंगमध्ये माहीत नाही, मला कळलं की मी तुला सांगते असं देखील आता ती म्हणत असते. त्याच वेळेला ऊर्जा बाजूला असते आणि ऊर्जा म्हणते की तुझ्याचा या सगळ्याशी संबंध काय? मुळात ना ऊर्जाला माहितीच नसतं की या सगळ्याचा संबंध काय येतो तो दिव्यासोबत. दिव्याचे सासरेस म्हणजे हर्षवर्धन जहागीरदार आहे हे माहीत नसतं. त्यानंतर मात्र आता ती फोन ठेवते. फोन ठेवल्यानंतर आता पद्मा जी आहे ती विचारते की मला काकू जरा प्लीज सांगाल का, म्हणजे ही दिव्या कोण आहे? दिव्या तुमची मोठी मुलगी आहे का? हो, ती माझी मोठी मुलगी आहे. म्हणजे त्या घरची मोठी सून आणि जहागीरदारांची म्हणजेच मालकांची मोठी सून आहे ती. आणि या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर मोठा धक्काच ना. इकडे मात्र आता ऊर्जाला सुद्धा बसतो. मग आता ऊर्जा विचार करते आणि ती म्हणते की काय आई, हे सगळं काय आहे? म्हणजे दिव्या हर्षवर्धन जहागीरदारची सून, म्हणजे ती त्याच घरात लग्न करून गेली आहे आणि हे सगळं कसं काय? आणि मग आता इकडे पद्माला सुद्धा धक्का बसतो. दिव्याचा या घराशी आणि त्या घराशी संबंध आहे. तिने तर विचारही केला नव्हता की हे असं सगळं काही असेल. आणि जेव्हा तिला या सगळ्या गोष्टी
कळतात ना तेव्हा तिला मोठा धक्काच बसतो आणि ऊर्जालाही आता उत्सुकता असते की हे सगळं कधी आणि कसं घडलं. कारण आहे ना तिला हे सगळ्या गोष्टी माहिती नसतात आणि त्याच वेळेला ऊर्जाला पोलीस स्टेशनमध्ये घडलेला तो प्रसंग आठवतो. म्हणजेच ना हर्षवर्धन बोलला होता की आता आपलं नातं जे आहे, आपलं सोयरीक जे आहे ती झालेली आहे. याचा अर्थ या सगळ्यासाठी तो बोलला होता का, सोयरीक वगैरे झाली आहे ते. आता मला कळत आहेत या सगळ्या गोष्टी, असं देखील आता तो बोलू लागतो. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी तो बोलतो आणि या सगळ्या गोष्टी आठवतात ना तेव्हा जाऊन कुठेतरी आता या सगळ्या गोष्टी ऊर्जाला समजतात आणि ती आता या सगळ्या गोष्टींचा बारकाईनं विचार करत असते. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं इकडे ऊर्जाला टेन्शन आलेलं असतं आणि आता ही केस ना तिला तिच्या पद्धतीने हँडल करायची असते. आता तिला ह्या सगळ्यातून माघार घ्यायची नसते. जरीसुद्धा तो दिव्याचा सासरा असला म्हणून काय झालं, ती आता माघारी घेणार नसते आणि ती आपल्या आईला या सगळ्याबद्दलसुद्धा विचारायचा प्रयत्न करत असते. तर पुढील भागामध्ये आता पाहायला मिळतं की तीर्थाने ठरवलेलं असतं की काही झालं तरी आता त्या विक्रांतसोबत लग्न करायचं नाही, कारण तो माणूस इतका वाईट असेल, इतका बेकार असेल ना असा तिने विचारही केला नव्हता. आणि त्यामुळेच ना ती आपल्या भावाला ठामपणे सांगते की मला आता लग्न नाही करायचं त्या मुलासोबत, असं तिने सांगितल्यामुळे आता मात्र ती खूप जास्त रडत असते आणि तेव्हाच तिला ना आता शौर्य समजावत असतो. तर दुसरीकडे मात्र आता या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. साहेबांवर आवाज चढवत असतो हर्षवर्धन. आणि तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही ह्या घरात त्या नाचसुनीला आणले ना, ही दिव्या आमच्या मनाविरुद्ध तुम्ही हिला आणले आणि तिच्या बहिणीनेच ही केस हँडल केली आहे आणि तिचीच बहीण ही केस लढते. म्हणजे आता हेही शौर्याला कळलेलं असतं की दिव्या आणि ऊर्जा ह्या बहिणी आहेत. त्याच्यासमोर हा मोठा गौप्यस्फोट आता झालेला असतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.